नमस्कार. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, संत गजानन महाराज आणि रसिक मायबाप. तर सर्वांना नमस्कार. आणि आजचा आपला व्हिडिओ चालू. तर भावांनो, आता आपण शनिवारपासून आपण चेन्नईला आहे. शनिवारचा ब्लॉग झाला, रविवारचा ब्लॉग टाकायचा होता आपल्याला, परंतु आपण काही कारणास्तव ते ब्लॉग टाकू शकलो नाही. आणि काय, चेन्नईमध्ये अतिशय गरमी आहे, एकदम भयान गरमी. बिलकुल असं होतं की माणसाला राहत नाही. तर असं वाटतं कधी गाडी भरण कधी नाही, आणि आपण इथून कधी निघून जावा. आता आजचा तर सोमवार, आणि आजचा दिवस तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की आपला हिंदू संस्कृतीतला सगळ्यात मोठा सण म्हणजे बहीण भावाचा सण आहे आज. तर आज आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांनी रक्षाबंधन मजेत करावं आणि सर्वांचं मजेत हो, असेच आपण पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. आणि आपण आता चेन्नईला असल्यामुळं आपल्याला तर रक्षाबंधन पुण्यात गेल्यावरच होणार. आपलं पुण्यात गेल्यावरच करूया आपण, काय नाही काय ते सगळं आता. आणि सकाळी आपला फोन पण झाला की आज रक्षाबंधन आहे, थोडंफार गोडधोड बनवा, खा गाडीमध्ये. तर आपण गाडीमध्ये बनवणार आहे आपलं चांगलं मस्त, जे आपल्या सणाच्या निमित्तानं जे आपण घरी बनवतो ते मी बनवणार आहे गाडीमध्ये आपण. आणि टाईम जर मिळाला, जसा टाईम मिळेल तसा, कारण हे धंदा कसा असतो, या धंद्यात टाईम कमी असतो, जास्त टाईम भेटणं शक्य नसतं या धंद्यात. आणि मग आपण पुण्यात जाऊन आपलं रक्षाबंधन होणार. आणि भावांनो, माणसाला जीवनात बहीण असावी, कारण खरोखर ज्या भावांना बहीण आहे ते भाऊ खरोखर मी भाग्यवान समजतो की त्यांना आज रक्षाबंधनाची मस्त हाताला राखी बांधल्या जाते. बहीण भावाचं एकमेकाचं प्रेम वाढतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता मला तर बहीण नाही, त्याच्यामुळं मी असं म्हणू शकणार नाही तुम्हाला. तरी मला माझ्या मुलीने बहिणीची जागा भरून काढलेली आहे. एक मुलगी आहे, नाही बहीण तर मुलगी तर आहे. मग त्या हिशोबानं आपण रक्षाबंधन, भाऊबीज ह्या त्या टायमात पण खरोखर भावांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी आणि भाऊबीजच्या दिवशी खरोखर बहिणीची आठवण येते माणसाला. एकतरी बहीण असावी माणसाला. पण चला, ते आता याच्या आपल्या देवाच्या मनातली गोष्ट आहे, ते सगळं ते पुढच्या गोष्टी झाल्या. तर भावांनो, आपण आता आपला प्रोग्राम अजून तर काही आला नाही, आणि प्रोग्राम आल्यानंतर आपण भरायला पण जाणार आहे. बघू आपण आता कुठं भरते गाडी. गाडी तर आपली पुन्हाच भरणार आहे, परंतु इथून कुठून भरते हे सांगता येणार नाही. आणि गरमी तर पुष्कळ आहे बघा. हे सगळं असं टपटप घाम निघतो आहे अंगातून. आंघोळ केली, स्वच्छ कपडे घातले, म्हणलं चला आज बहीण भावाचा सण आहे पवित्र, ह्या हिशोबाने. आणि चला भावांनो, आता तुम्ही पण रक्षाबंधन साजरं करा. आपल्या घरी मस्त गोडधोड बनवून चालू द्या आणि रक्षाबंधनचा सगळं आनंद लुटा. तर मित्रांनो, आपली गाडी काय लोड झाली नाही. लोडिंगचा प्रोग्रामच आला नाही, कारण काल रविवार होता, आजचा सोमवार आहे. सोमवारमुळे काय ते माल तयार होत नाही कंपन्या. आणि एवढं विशेष काही मार्केट तेजी नाही, सगळे मंदी असल्यामुळं काय व्हायला लागलं की आता आपल्याला आजचा दिवस तर गेला, उद्याचा दिवस पण थांबावं लागणार आहे. त्या निवांत थांबणे, आपल्या गाडीत जेवण खावण बनवणे, खाणे राहणे. अरे गरमी तर एवढी बेकार आहे ना, तर भयान गरमी चालू आहे इकडं. काय करणार आहे, राहावं तर लागणारच आहे. आता संध्याकाळ झाली, आता आपलं मस्त जरा हातपाय धुवू, जरा चहा पिऊ, आणि नंतर बघू आपलं जेवण खावण बनवायचा काय मेळ होतं काय नाही. तर ते बनवावं लागणार आहे, आता जेवावं तर लागणारच आहे. गाडी नाही भरली तरी पण जेवण करावं लागणार आहे. तर चला बघूया आपण काय होतं. भावांनो, शिव सकाळ नंबर 2च्या भागात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर भावांनो, आपण अजून जाग्यावरच आहे. आपली गाडी काय भरली नाही, आणि प्रोग्राम तर काय काल आला नाही. इथंच आपण इरमगोटाई शिफ्टकॉट एरियात आहे, इथंच थांबलो. आपलं गाडीत राहणं, खाणं, जेवण बनवणं. आणि काय गरमी लय असल्यामुळं ते अन्न बी पचन होत नाही, काय नाही. आणि आता नेमकी आंघोळ केली,
चहा घेतला. बघू आता आज काय प्रोग्राम होतो काय नाही. तर आज झालं तर जाते आपली गाडी कसं तरी 1-2 दिवसात पुण्याला. आणि काय करणार आता, असं तर व्हिडिओ बी बनायला काही जागा बी भेटून नाही राहिली काय नाही. आणि बसावं आपलं इथंच, कंपन्या आहेत, गाड्या आहे इथं. आता अजून 9 नाही 10 वाजता आपल्याला प्रोग्राम येईन बहुतेक. आता आज हो, आता आज काय म्हणते आपले ऑफिसवाले काय नाही तर ते आपल्याला कळन आणि मग दाखवत होतो मला त्याच्यावर. हे बघा भावांनो, ही कंपनी तुम्ही एक वेळेस पाहिलेली पहिले. हे बघा, ही कंपनी तुम्ही एक वेळेस पाहिलेली आहे. हे टेम्परेचर पण दाखवतं, टाईम पण दाखवतं, परत म्हणजे सगळं काही दाखवतं इथं. बघा, ह्या कंपनीच्या समोर एक असं एक टिवळं आहे उंच, ते दाखवतं आहे. आणि हे आपण सेफ्टी कॉट एरियामध्ये थांबलेलो आहे. मस्त 4 लाईनचा रस्ता आहे. आणि आज आभाळात पण जरा ढगाळ वातावरण आहे, म्हणजे थंड आहे थोडं, तरी पण 27 अंश सेल्सिअस तापमान आहे. म्हणजे पहा मग, ते तापमान 27 म्हटलं किती झालं. आणि हे बघा, हे आपलं इकडं ओम साईरामचं गोडाऊन आहे. ह्या गोडाऊनला आपण गाडी खाली केली. आता भरायचा तर काय प्रोग्राम अजून आला नाही आपल्याला, ते भरतोय का काय करतो बिचारा. हे ओम साईरामचं गोडाऊन आहे लाल टापऱ्याचं. तर चला आता बघू आपण काय होतं काय नाही. तर नाश्ता पाणी करू मस्त. तर भावांनो, आपल्याला आता लोडिंगचा प्रोग्राम आलेला आहे आणि आता आपल्याला जायचं आहे बघा महिंद्रा सिटीहून आपलं प्रोग्राम पुण्याचा आहे. आणि आता आपण हे इरमगोटाई सेफ्टी कॉटमध्ये आता तिथून आपण चाललो आहे. आता समोरून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. लेफ्ट घेतला की मग तेव्हा आपल्याला पुढं गेलं की परत आडवा रोड लागतो बेंगलोर. तिथनं राईट घेऊन परत चेन्नई बायपास धरला की मग सरळ आपण चंगलपट रोडला जातो. तिथं कार बनती होंडाची, ते फोर्डच्या कारच्या बाजूला आहे ते. आणि आता आपण इथून लेफ्ट घ्यायचं आहे बघा. आपण इंडिकेटर दिलेला आहे लेफ्टचा. इथं गाडी खराब झाली बिचारी आपल्या भावाची या. आणि इथून आता लेफ्ट घ्यायचं आहे. हे जरा लोकलवाल्याला जास्त अर्जंट असतं. इथून आपण आता लेफ्ट घेतला आणि इथून आपल्याला आता सरळ एकच रोड आहे. आपल्या राईटला कंपनी आहे ती हुंडाई कार आहे. हुंडाईची कार बनते तिथं. चला बघूया आता पुढं जाऊन आपल्याला किती आपलं ट्राफिक किती घे काय आहे त्या हिशोबानं आपल्याला जाणं आहे. आता ट्राफिक तर नसन म्हणा रोडला आता, कारण दुपारचा टाईम आहे. तर आता आपली जर्नी असणार आहे 1325 किलोमीटरची, श्री सिटी टू पुणा. आता मस्त आपला रूट आहे. श्री सिटीहून आपण निघणार आहे चड्डीपेटहून आपण मनोरहून जाणार आपण तिरुवेल्लोरहून जाणार आपण आंध्राची बॉर्डर लागती आपल्याला. तीर्थनी बॉर्डरचं नाव आहे तीर्थनी बॉर्डर. मग आंध्रात प्रवेश केला, आंध्रानंतर लागतो आपल्याला तिरुपती संपल्यावर आपल्याला लागतो कडप्पा, कर्नूल. मग तिथून मंत्रालय, रायचूर, यादगीर, गुलबर्गा, अक्कलकोट, श्री स्वामी समर्थाचं गाव आपल्या, सोलापूर व्हाया पुणा. तर चला बघूया आता आपल्याला कंपनी जवळ करायची आहे. तर बघा, कंपनीत गेल्यानंतर परत दाखवतो भावांनो. तर भावांनो, ऊन पण अतिशय बेकार ऊन आहे. काय करणार आहे आता, उन्हाचं म्हणल्यावर आपल्याला तर जावंच लागणार आहे. अतिशय ऊन आहे, उन्हाळ्यासारखं ऊन लागलेलं आहे बिलकुल. आणि स्वामीच्या कृपेनं आपली गाडी देवा करता भरली. आज आपल्याला प्रोग्राम आला आणि आपण आता चाललोय भरायला. हे हुंडाई कंपनीचं, इकडं बघा, इकडं हुंडाई कंपनी आहे. दिसत नाही आता आपल्या लेफ्टला आहे ती. हुंडाईची कार बनते तिथं, 1 नंबर कार आहे हुंडाईची.
कार, पुन्हा म्हणजे कारचाच प्लॅन्ट आहे तो, जास्त नाही. पण सगळ्यात आपला टाटा, पुण्याचा टाटा आहे आपला, चिंचवडचा तसा मोठा प्लॅन्ट आहे हो. तर चला, तर भावांनो आता आपल्याला इथून राईट मारायचा आहे. हे बघा, इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. हे मोठा सर्कल आहे, बँगलोर चेन्नई. इंडिकेटर दिला मी राईटचा आणि सरासरी आपण इंडिकेटरच्या इशाऱ्यावरच चालतो. इंडिकेटरच्या इशाऱ्यावर चाललेलं कधी पण फायद्यामध्ये असतं. चला आपण आता राईट मारतो. या पलीकडून पण गाड्या चालल्यात. गाड्यावाल्याला काय दम नसतो. बँगलोर हवे, थोडं हिशोबानंच गाडी घ्यावं लागते आपल्याला. मारला आपण राईट. आता आपण सरळ चालणार आहे या रोडनं. आपण नजरत पेठहून आपण बायपासवर वर चढणार आहे. समृद्धी वे सारखा बायपास आहे, एक नंबर रोड आहे बिलकुल. चला भावांनो, आता सिग्नल सुटला आपला, मोठा सिग्नल इथं. नजरत पेठ पहा, टिप्परवालं पहा. टिप्परवाल्याला लय गडबड असते. सिग्नल सुटलेला आहे. चला हळूहळू. आता याच्या समोर एक ब्रिज लागतो आपल्याला, मोठा ब्रिज आहे आडवा. त्या ब्रिज खालून आपल्याला पास करून पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचा आहे. वेलंडूर गाव आहे, वेलंडूर गाव. बिलकुल समृद्धी वे सारखा हवे, 6 लाईन. आणि आता आपल्याला इंडिकेटर पण दिलेलं आहे. आपण आपल्याला पड्यालच्या साईडला व्हायचंय. ब्रिजचं काम पण चालू आहे. आणि ब्रिजच्या खालून पुढच्या ब्रिजवर गेलं तर पूनममल्ली गाव. लेफ्टला मारला तर पूनममल्ली बायपास, आणि त्याच्यापासून लेफ्टला मारला तर वेलंडूर बायपास. असं आपला आता हो पुढं रूट आहे. आपण इंडिकेटर दिलेला आहे. आपल्याला जायचं आहे तिथं. पोलीस दादा पण संरक्षण करतात, तमिळनाडूचे हवालदार. ते दाखवतात पुढं समोर नो एंट्री आहे. समोर नो एंट्री असल्यामुळं आपल्याला बायपासवर चढायचं आहे. आता इथनं पुढून ते कठडे लावलेले आहे त्यांनी. आपण लेफ्ट मारणार आहे. पोलीस दादा त्यांचं कर्तव्य बजावतात बिचारे, एवढं उन्हात अनात. आणि बघा, आपण आता इथून लेफ्ट घेणार आहे रिक्षापासनं. मागणं रिक्षापासनं लेफ्ट घ्यायचा. मोटरसायकलवाला दादा उभा आहे तिथं. ह्यो रोड आता सरळ वेलंडूर बायपास. हे आपण लेफ्ट घेतोय. लेफ्ट घेऊन आता वर चढणार आणि 6 लाईन रोड. बिलकुल कुठं गड्डा नाही, कुठं कोणी तुमच्या मधात येणार नाही. बाईक नाही, ट्रॅक्टर नाही, काय नाही. तेवढं मोटरसायकल येते तेवढ्या. पण खरोखर जर ड्रायव्हिंग करायची मजा असेल तर तमिळनाडू एकच नंबर स्टेट आहे. आपला महाराष्ट्र पण चांगला आहे आणि तसे आपल्या इंडियातले सगळे स्टेट चांगले. मी कोणालाच वाईट म्हणत नाही, परंतु चेन्नईमध्ये आपलं तमिळनाडूमध्ये असं आहे की रूल्स बाय रूल्स ड्रायव्हिंग होती. रूल्स बाय रूल्स ड्रायव्हिंग करतात लोक. मोठी गाडी असली तर लेफ्टला, छोटी कार असलं तर राईटला. असे 2 रस्ते असतात. हे आम्हा लोकांना राहतात. आणि जो पलीकडचा जो रस्ता आहे डिवायडर साईडचा, तो कारसाठी राहतो. आणि आता आपण चलत राहायचंय. चला आता आपण चालूया सरळ ह्या रोडने. एक नंबर रोड आहे. आता हे सरळ महिंद्रा सिटीत नेऊन सोडणार आपल्याला. तर चला भावांनो, आपण कंपनीजवळ आलेलो आहे. बघा, ही कंपनी आहे. आणि हे कंपनीचं गेट हे त्याला दाखवता येत नाही आपल्याला, पण ते सिक्युरिटी बोललं की जरा शूटिंग काढू नका म्हणे. हे गेट आहे कंपनीचं. हे का हे आणि सिक्युरिटी पण बसलेले आहे. हे
इकडं आपल्या पुण्यावाल्याची गाडी आहे, छोटा हत्ती. हे बघा MH42 पुण्याहून आलेली भरायला. काय माल घेऊन आले असेल बिचारे काहीतरी. आणि हे बघा ही कंपनी आहे, ही कंपनी इकडं अशी. यात काय बनतं काय आता अजून आपण पाहिलं नाही, पण लिंकिन इलेक्ट्रॉनिकल्स असं नाव आहे कंपनीचं. तर चला बघूया. मित्रांनो आपली गाडी लोड झाली आता आणि जरा बाहेर आलो कंपनीतून. जरा म्हणलं काय जरी थोडंफार चहा पाणी करावं. त्या कंपनीचं खायला काही नाही, बाहेर पण काय नाही. चाललो आहे रस्त्याला. हे बघा पाणी बघा किती छान आहे पाणी. आणि याच्यात कमळाचे झाडं आहे. हे बघा कमळाचे झाडं आहे याच्यात. पाणी बेस्ट हिरवा कलर दिलेला आहे पाण्याला. हे बघा मित्रांनो इथं केळीचे भजे, अंड्याचे भजे, गोबीचे भजे आणि आलू वडा पण आहे. ताजं काढून भेटतं आहे मस्त. तर मी घेतला आता. इकडं भजे आहे. चला आपण खाऊया आता. मस्त गरमागरम भजे आहे गोबीचे. हे बा अंड्याचे भजे आहे, तर परत आलू वडा पण आहे, गोबीचे भजे आहे आणि केळीचे भजे आहे. हे जे केळीचे भजे आहे हे गोबीचे आणि हे अंडी भजी आहे, हे आलू वडा आहे. आणि तिकडं काढू राहिलं बघा. ते अण्णा काढते आणि अण्णा एक नंबर क्वालिटी हा ना. क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे. मस्त नाश्ता झाला. आणि बघा ना किती छान आहे आणि बिलकुल एकदम स्वच्छ तेल आहे. एकच नंबर आहे. महिंद्रा सिटीत आहे. चला आपण चाललो आपल्या गाडीकडं. गाडी लोड झाली पण आपल्याला पेपर नाही भेटू राहिले. पेपरचा काहीतरी इश्यू आहे, त्याच्यामुळे पेपर नाही भेटू राहिले. आता इथे चोरून आपला व्हिडिओ बनवणं चालला आहे हळूहळू. तर आता ह्या व्हिडिओला आपण इथं थांबूया आणि उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.